बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल आणि हा सामना क्वालिफाय मॅच मध्ये एंटर होण्यासाठी असेल आणि भाजपा नमो चषकामध्ये आज टॉप क्लास परफॉर्मन्स प्रत्येक टीमला द्यायचा आहे आणि मानाची सन्मानाची भाजपा नमो चषकाची ट्रॉफी सुंदर ट्रॉफीज आहेत ज्या ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक संघाला आपले 100% द्यायचेच आहेत आणि 100% देण्याचा प्रयत्न आता दोन्ही टीमचा असेल। गुड बॅटिंग गुड बॉलिंग दोन्ही टीम सज्ज आहेत रेडी टू प्ले आणि गेम इथून सुरू होईल। पहिला गोलंदाज कल्पेश राउंड द विकेटने बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहे तर शरद बुंदाटे या संघाचा हा बेस्ट बॅटर ऑन स्ट्राइक। पहिला बॉल कल्पेशचा शरद बुंदाटेसाठी पहिलाच बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार। पहिल्याच बॉल वरती शरद बुंदाटेने स्टार्टिंग केली आहे ती मात्र बाउंड्रीने। कल्पेश पॉवर प्ले मध्ये आलाय चिक्कू 11 वावलेली टीम कडून। पुन्हा एकदा शरद बुंदाटेचा फटका भरपूर उंच आणि एका टप्प्याने चेंडू सीमा पार। रॉकिंग परफॉर्मन्स आहे पहिल्याच ओव्हर पासून। थँक्यू डीजे। 2 चेंडू आणि 2 चौकार आलेत। शरद बुंदाटेचा तिसरा लगातार चौकार शरद बुंदाटेच्या बॅट मधून। आणि संदीप शेठ रसाल यांच्याकडून देखील 1000 रुपये। चांगला शॉट शरद बुंदाटेचा चेंडू सीमा पार। मध्ये 4 चौकारांच्या मदतीने 18 धावा ऑन बोर्ड आहेत। लास्ट बॉल शेवटचा बॉल होता कल्पेशचा। षटक क्रमांक पहिल्या इथून कंप्लीट करत असताना कल्पेशने धावा खर्च केला त्या मात्र 18। चिक्कू 11 वावलेली संघाने पहिल्या सामन्यामध्ये 10 चेंडू मध्ये
त्यांनी 52 धावा चेस केल्या. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 52 धावा चेस केल्या. त्यामुळे चेसिंग इथे सक्सेसफुल होतीये याचा अंदाज घेत त्यांनी पुन्हा एकदा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण श्रीपती बाबा उमरोलीला देखील माहिती आहे जर या टीमच्या विरोधात आपल्याला एक चांगला स्कोअर पाहिजे, अर्थात 60 धावसंख्येपेक्षा अधिक धावा या संघाला पाहिजेत. कारण चिकुली आणि वावललीकडे भरपूर सारे फलंदाज आहेत. टॉप टू बॉटम एकापेक्षा एक भारी फलंदाज आहे चिकुली आणि वावललीकडे. आणि त्या टीमच्या विरोधात पहिल्याच ओव्हरमध्ये शरद बुंदाटेने हल्ला बॉल करत 4 चौकार त्यातही 3 लगातार होते आणि 2 धावा अशा टोटल 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कमावल्यात. आणि आता तो शरद बुंदाटे नॉन स्ट्रायकरला उभा राहील आणि ज्याला 6ही बॉल मध्ये स्ट्राईक मिळाली नाही तो मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच भावेश या ठिकाणी आला. आणि अमोल मोडक सध्या बॉलिंग मार्क वरती आहे, तो मात्र चिकू 11 वावललीचा. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता अमोल मोडक, ज्याने 1 विकेट आणि 4 लगातार षटकार ठोकत प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी जिंकली होती. तो चिकू 11 वावललीचा वंडर बॉय अर्थात टॉप क्लास ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये भावेशच्या विरोधात उभा ठाकलाय आणि ओव्हर द विकेटने बॉलिंग इथून सुरू करतो अमोल मोडक. पहिला बॉल भावेशचा फटका हवेत चाललाय, कॅचची संधी आणि पकडली आहे कॅच. विकेट गोज डाऊन, भावेश इथून आउट. पंचवीस ऑन बोर्ड आहेत. शरद बुंदाटेचा पुन्हा एकदा फटका सीमा पार, ठोकलाय षटकार. आणि आता सर्व प्रेक्षक थोडं थांबा, सर्व प्रेक्षकांसाठी रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेबांच्या वतीने सर्व प्रेक्षकांसाठी व्हॉलेंटियर साठी खुशखबर आहे की प्रत्येक आयवा कॅश साठी साहेबांकडून रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते आयवा कॅश साठी. सुपर्ब संधी आहे ती आता प्रेक्षकांना. आणि शरद बुंदाटेचे षटकार ज्या झोन मध्ये येत आहे तिथे आमच्या आता 2-3 व्हॉलेंटियर देखील तैनात झालेत. खतरनाक शॉट आहे शरदचा. पुन्हा एकदा यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरून सलग तिसरा षटकार हॅट्रिक इथून कंप्लीट केली आहे ती मात्र शरद बुंदाटेने. आणि 3000 रुपयाचं कॅश प्राइज, 3000 रुपयाचं कॅश प्राइज शरद बुंदाटेच्या नावावरती दिनेश माधव रसाळ साहेबांकडून. आणि काय अफलातून परफॉर्मन्स आहे शरद बुंदाटेचा. 3 लगातार षटकार, 5 चेंडू अमोल मोडकचे संपले आणि टोटल रणसंख्या धावा फलकावरती 37 या धावा संख्येवरती. थँक्यू. या चेंडूवर जर षटकार आला तर संदीप शेठ रसाल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज.
अमोल मोडकचा हा चेंडू, पंचांची मुवमेंट, व्हाईट बॉलची फेक, 38 धावा संख्या स्कोर कार्ड वरती आहे आणि अमोलचा अजून एक बॉल इथून शेष आहे. 5 चेंडू संपले, 38 धावा संख्या, धावा फलकावरती आणि शरद बुंदाटेला चितपट करण्याची संधी सध्या अमोल मोडक शोधत असताना. आणि अमोल मोडकचा आणखीन एक व्हाईट बॉल, 2 बॅक टू बॅक व्हाईट. टोटल स्कोर 39. आज मात्र स्कोर कार्ड एकदम भरघोस भरघोस, जसा पात्र जिल्हा परिषद वॉर्डामध्ये नारा आहे प्रतिशत भाजपा, तसा 100% भाजपाचा नारा जेवढा दमदार आहे तेवढी शरदची बॅटिंग आणि विकेट. शरद बुंदाटेची विकेट कमावली ती अमोल मोडकने. डीजे कांबरेचा हा सुंदर चेंडू, फलंदाज हर्षलला इथून पूर्णपणे बीट करत असताना धनराज कांबरेने इथून डॉट बॉलची फेक केली. जास्तीत जास्त डॉट बॉल आता टाकावे लागतील आणि विकेट मात्र घ्याव्या लागतील, कारण विकेट गेला तर धावसंख्या नियंत्रण देण्याची चिन्ह निर्माण करावी लागतील. धनराजचा हा चेंडू भरपूर बाहेर होता आणि या ठिकाणी यस पंचांचा निर्णय या ठिकाणी येईल. सर्व खेळाडूंना रिक्वेस्ट आहे की अंपायर्स या ठिकाणी योग्य निर्णय घेतील आणि त्यानंतर तो निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल. आणि विकेट हॅट्रिक जर कमावली चिकू 11 वावललीने तर गोलंदाजांसाठी देखील रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आदरणीय दिनेश माधव रसाळ साहेब यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि आता गोलंदाज धनराज कांबरेने 9 चेंडू टाकलाय, म्हणजे फ्री हिटची चान्स आहे ती आता हर्षल लोंगलेला. नो बॉल स्कोर आहे आता धावा फलकावरती, धावा संख्या 44, 44 धावा आणि फ्री हिट हर्षल साठी धनराज कांबरे. फ्री हिटचा चेंडू, नेक्स्ट बॉल, फ्री हिटचा बॉल, जबरदस्त चपराक.
ड्रॉप झाली, एक सिंगल रन टीमच्या खात्यात 51 धावा या ठिकाणी आणि 4 बॉल इथून संपलेत. सर्व खेळाडूंना रिक्वेस्ट आहे की आपण मैदानाच्या बाहेरून कुठलाही आवाज मैदानाच्या आतमध्ये देऊ नका. आपली टीम भारी आहे, आपले खेळाडू भारी आहेत, त्यांच्यावरती आपला विश्वास आहे आणि त्या विश्वासाने ते आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स करत आलेत आणि यापुढे देखील करत राहतील. धनराज कांबरे देखील एका चेंडूवरती षटकार, एकावरती चौकार, पण एक सिंगल आणि एक डॉट बॉल देखील त्याच्या खात्यामध्ये. एक चांगली बॉलिंग तो करतोय. स्कोर कार्ड 51. या मैदानावरती 70 धावा जरी झाल्या तरी त्या धावा चेस होऊ शकतात असं हे क्रीडांगण आहे. भाजपा नमो चषक, 100% भाजपाचा नारा आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचा वारा आपण पाहिलं 3 दिवसामध्ये. रत्नदीपचा हा शॉट लॉंग ऑफच्या डोक्यावरून करारा जवाब, ठोकलाय सिक्सर. आटोक्यात आणण्यासाठी आता प्रयत्न इथून सुरू आहेत. अंतिम बॉलची फेक, रत्नदीपच्या बॅट मधून फ्लॅट शॉट आणि कॅच ड्रॉप केली नयनने. सोबत मिळालाय तो चौकार. 3 षटक पूर्ण, धावा झाले 61. ती 61 वरती आणि जर विकेट हॅट्रिक शेवटच्या ओव्हर मध्ये नयनने कमावली तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेब यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी देखील असेल आणि षटकार हॅट्रिक साठी देखील साहेबांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि ते कॅश प्राइज शरद बुंदाटे या खेळाडूने कमावलंय कारण त्याने ठोकलेत या मॅच मध्ये 3 लगातार षटकार. आणि आता विकेट हॅट्रिक इथून नयन घेईल का हे बघायचं. पहिला बॉल, हर्षलचा शॉट, अमोल मोडकने चेंडूला अडवलंय. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग झाली, फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने टोटल स्कोर आता 62 या धावसंख्येवरती. आणि रत्नदीप लोंगले फलंदाजीचा तोफखाना उमरोलीचा. हर्षल 7 बॉल मध्ये 13 वरती नॉट आउट केलं. रत्नदीप 2 चेंडू मध्ये 10 धावसंख्येवरती नॉट आउट केलं आणि तो रत्नदीप. आणि त्याच्या विरोधात नयन आता रत्नदीपला फसवण्यामध्ये यशस्वी होईल का. रत्नदीपचा शॉट, भरपूर ताकद, लॉंग ऑफच्या डोक्यावरून रत्नदीपचा हा सीमा पार षटकार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीची कमाल आणि गोलंदाजांवरती तुटून हल्ला करत असताना रत्नदीपचा षटकार आलाय. आणि स्कोर कार्ड आतापर्यंत 68 या अंकावरती. हल्ला बोल आणि षटकार जर खेचला तर संदीप शेठ रसाळ यांच्याकडून 1000 रुपये रत्नदीप आपल्या खास मित्रासाठी संदीप शेठ रसाळ यांचा कॅश प्राइज. पण नयनचा चेंडू भारी होता, एक चेंडू डॉट आला म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या नयनला देखील एक कॉन्फिडन्स मिळेल आणि पुढच्या चेंडूवरती देखील तो रत्नदीपला बीट करण्याचा प्रयत्न नक्की करेल कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे नयन मध्ये देखील. वाह, सुंदर सुंदर बॉलिंग. पण यावेळेला थोडा बाहेर निघाला चेंडू आणि पंचांनी घोषित केला वाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा आता ऍड होईल आणि 69 धावा झाल्यात. श्रीपती बाबा उमरोलीच्या नयनचे बॉल संपले ते मात्र 3. आणखी 3 चेंडू आहेत. रत्नदीप ज्या पद्धतीने उभा राहतोय, संदीप शेठ रसाळ आपल्या मित्रासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे पण रत्नदीप ते षटकार खेचेल का ते बघायचं आता.
वाह, खतरनाक चेंडू टाकला तो नयनने. फलंदाजाला पूर्णपणे नामोहरण करणारा हा चेंडू होता, जिथे रत्नदीपने ऑन साइडला बॅटची मुवमेंट केली पण चेंडू मात्र ऑफ साइडला बाहेर काढला. आणि आदरणीय राजेशजी ठाणगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राजेशजी ठाणगे साहेब, आपण या. आणखीन एक चांगला बॉल नयनचा. आणखीन एकदा रत्नदीपला मैदानाच्या आतमध्ये खेळवलं. आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते राजेशजी ठाणगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो ठाणगे साहेब, आपण मानाने व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. चेंडू संपलेत, 5 धावा आहेत, 69. लास्ट बॉल, रत्नदीपचा शॉट लास्ट बॉल वरती. कॅच पकडली. इनिंग इथून कंप्लीट झाली विकेटने. आणि 70 धावा संख्येचं टार्गेट. आणि शरद बुंदाटेला मी इन्व्हाइट करेल. शरद आपण लगेच या. शरद बुंदाटे, आपण षटकार हॅट्रिकचा 3000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी लगेच कलेक्ट करा. आदरणीय रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाल साहेबांच्या वतीने 3000 रुपये आपण शरदला या ठिकाणी सुपूर्द करतोय. कॅमेरामॅन या ठिकाणी स्क्रीन वरती बघू शकाल. दिनेश माधव रसाल साहेबांनी कॅश प्राइज अनाउन्स केलं आणि इनिंग संपल्यानंतर लगेचच 3000 रुपये रोख रकमेचं कॅश प्राइज आपण शरद बुंदाटेला सुपूर्द करतोय. गुड बॅटिंग आणि धन्यवाद दिनेश माधव रसाल साहेब. आपण जो कॅश प्राइज लावलं ते लगेच आपण दिलं. यस, हजार जबाबीपणा साहेबांचा. मॅच बघण्यासाठी राजेश शेठ रसाल यांचं या ठिकाणी आगमन होतं. राजेश शेठ, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि आता तुम्ही एक इनिंग वावलोलीचा बॅटिंगचा धमाका होता, आता चिकू 11 वावलोलीचा डबल धमाका आपल्याला सेकंड इनिंग मध्ये दिसेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय गाडी संघाचे कर्जत तालुक्याचे स्टार प्लेयर अमोल चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेत. अमोल सर, आपलं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन अमोल चव्हाण यांचं की बदलापूरच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ची बाईक यावर्षी जिंकणारा, कर्जत तालुक्याचा नाव करणारा, आपल्या तालुक्याचा खेळाडू मोहाचीवाडी संघाचा अमोल चव्हाण. अमोल सर, मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीने की आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. अमोल सर, आपलं आणि आपल्या मोहाचीवाडी संघाचं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात जो संघ सामना खेळणार आहे मोहाचीवाडी टीमच्या विरोधात, खरं तर मोहाचीवाडी संघाच्या विरोधात शिवसेना शेलू पंचायत समिती विभाग प्रमुख आणि अवीरशा इलेक्ट्रिकलचे प्रोप्रायटर अविनाश शंकर तरे, इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर, पुरस्कृत जय कोलंबा माता शेळू हा संघ या ठिकाणी खेळणारे अविनाश तरे सरांचं देखील आगमन होत आहे. मी अविनाश तरे सरांना विनंती करतो, सर आपणही स्टेज वरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि आपण या ठिकाणी पाहतो आपण सत्कार होत असताना भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते राजेशजी ठाणगे साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत असताना काशीनाथजी रसाळ आणि दिनेश माधव रसाळ साहेबांच्या शुभ हस्ते राजेशजी ठाणगे साहेबांना सन्मानित करणं स्क्रीन वरती बघू शकता या तीनही व्यक्तिमत्वांना. आणि भाजपा नमो चषक 100% भाजपाचा नारा आणि हे निष्ठावंत कार्यकर्ते राजेशजी ठाणगे यांचा सत्कार या ठिकाणी होत असताना धन्यवाद राजेशजी ठाणगे साहेब. आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. तर मी विनंती करेल या ठिकाणी मोहाची वाडी आणि त्याचबरोबर जय कोळंबा माता शेळू संघाला आपण टॉस करण्यासाठी दोनही कर्णधारांनी स्टेजच्या दिशेने यायचं आहे. वातावरण आता गरम आहे. आता गरम वातावरणात जर लागोपाठ मॅचेस झाल्या तर प्रेक्षकांना मॅच बघायला मजा येईल. आणि 70 धावांचं टार्गेट, 70 धावांचं लक्ष घेऊन आता चिकू 11 वावलोलीचे सलामीवीर योगेश कांबेरे आणि अमोल मोडक मैदानाच्या आतमध्ये
विपक्षी टीमने जेवढे आपल्यावरती हल्ले केले त्या हल्ल्यांना प्रति हल्ला करणं गरजेचं आहे आणि 70 धावा जर चेस झाल्या तर या मैदानावरती आतापर्यंतच्या 3 दिवसामध्ये ज्या मॅचेस झाल्यात 7, 8 आणि 7 त्या 22 मॅचेस मध्ये आतापर्यंतचा सक्सेसफुल चेसिंग ही 70 धावसंख्येची ठरेल आणि टॉस साठी आपण जेके शेलू आणि मोहाचेवाडीला पुन्हा इन्व्हाइट करू की दोघांनी टॉस साठी या. गेम इज ऑन. मॅच स्टार्ट. पहिला बॉल योगेश कांबेरेच्या बॅट मधून भरपूर उंच चेंडू आणि लॉंग ऑफ मध्ये पहिला झटका आणि विकेट इथून कमावली ती मात्र हर्षल लोंगलेने. आता दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा कॅश प्राइज आहे. जर षटकार हॅट्रिक ठोकली किंवा विकेट हॅट्रिक कमावली रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेबांच्या वतीने विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी प्रत्येकी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. शरद बुंदाटेला इनिंग झाल्या साहेबांनी लगेच 3000 रुपये सुपूर्द केले आणि पुन्हा दोन्ही संघांसाठी संधी आहे. आता हर्षल लोंगलेने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली. योगेश कांबेरेची अत्यंत महत्वाची आणि आक्रमक फलंदाजाची विकेट होती आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो मात्र रोशन मोडक. वन डाऊनच्या भूमिकेत राजेजी मोडक साहेबांचे सुपुत्र रोशन मोडक आणि लढाई दमदार होईल 70 धावांचं लक्ष घेऊन. फटका भारी आहे. पॉवर प्लेला सर्कलला भेदत चेंडू पुढे चाललाय. खेळाडू धाव चेंडू अडवण्यासाठी पाठला करतो. चेंडू सीमारेखा पार. चेंडू सीमारेखा पार. रोशन मोडकचा हा पहिला वार ठोकलाय. 4 धावेसाठी चौकार. सॉलिड परफॉर्मन्स. ना थांबायचंय ना थकायचंय. फक्त विपक्षी टीमच्या गोलंदाजांना ठोकायचंय. ही परिस्थिती घेऊन सुरुवात केली ती रोशन मोडकने आणि आता मैदानाच्या आतमध्ये वनवा पेटलाय आणि त्या पेटलेल्या वनव्यामध्ये आता गोलंदाजांना इथून कसं निघायचंय हे मात्र पुढची रणनीती हर्षलची. चांगला बॉल टाकला हर्षलने. ऑन साइडला टार्गेट करत होता रोशन मोडक. 3 चेंडू 4 धावा. 70चं टार्गेट आहे म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 17 ते 18 च्या रेंज मध्ये धावा कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी सक्षमपणे आपला बॅटिंग परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. हर्षलचा हा चेंडू चौथा देखील डॉट आलाय. बाहेर चेंडू शरीरापासून दूर. हल्लीच्या क्रिकेटमध्ये इतकं वेगवान क्रिकेट झालंय तर गोलंदाजांना खरं तर टार्गेटच असं की शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. 4 बॉल आणि धावा झाल्या 4. हर्षलचा हा चेंडू इथून डॉट बॉल आणि मी विनंती करेल जेके शेळू आणि मोहाचीवाडी जय कोळंबा माता शेलू आणि मोहाचीवाडी संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावं ही आपल्याला आयोजकांच्या वतीने शेवटची विनंती आहे. गोलंदाज तयार. 5 चेंडू संपले. धावा झाल्या ते मात्र 4. रोशन मोडकच्या बॅट मधून पॉवर प्लेला फिनिश करणारा हा चौकार आला. ओव्हर इथून कंप्लीट. धावा झाल्या 70 धावांचं लक्ष घेऊन उतरलेल्या संघाच्या 8. साहेब या ठिकाणी व्यासपीठावर त्यांच्या समवेत सचिनजी ओसवाल साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. मी विनंती करेल आमच्या मान्यवरांना की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि 100% भाजपाचा नारा देत पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचा हा गाजावाजा आणि भाजपा नमो चषकाची ही स्पर्धा. या ठिकाणी चेंडू कट केलाय. 1 रन आणि त्याचबरोबर आदरणीय प्रभाकरजी रसाळ साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होतात. मी विनंती करेन प्रभाकरजी रसाळ साहेबांना की आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये खरं तर भाजपाचा जो नारा 100% भाजपा आणि खरं ते वातावरण बनवलं आणि इथे रोशन मोडकचा फटका फसलाय. गणेश घारेच्या हातामध्ये कॅच
आणि रोशन इथून बाद होऊन परतेल आणि धक्का बसलाय तो चिकू 11 वावललीला। तर यानंतर मोहाचीवाडी संघाचे संघनायक यांनाही रिक्वेस्ट आहे की आपण टॉस साठी या, ही ओव्हर संपल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत। आणि काय आयोजन केलंय, सर्वत्र चर्चा आहे कर्जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी पाथरा जिल्हा परिषद वार्ड भारतीय जनता पार्टी आयोजित आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जे व्यासपीठावरती विराजमान आहेत रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेब आणि ब्रदर्स 11 जय गावदेव धोत्रे संघ यांचं हे दिमागदार आयोजन। आणि या दिमागदार आयोजनामध्ये आदरणीय कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड या ठिकाणी उपस्थित। हा सामना 70 धावसंख्येच्या टार्गेटचा आहे, पण चिखोली संघाचा देखील कर्णधार धनराज कुठे कमी पडणार नाही, कारण जिथे कमी तिथे आम्ही अशी परिस्थिती सध्या धनराज कांबेरेने निर्माण केली आणि धावा फलकावरती स्कोर आहे तो मात्र 15। अजूनही विजयासाठी गरज आहे ती मात्र 55 धावा संख्येची आणि चेंडू आहेत ते मात्र 15 चेंडू 55 धावा। मैदानावरती षटकारांचा पाऊस पहिल्या इनिंग मध्ये पडला आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील आता षटकारांची सुरुवात। धनराज कांबेरेचा फटका पुन्हा एकदा भरपूर उंच चेंडू, खेळाडू दूर आहेत, चेंडू दोघांच्या मध्ये पडलाय। तत्पूर्वी 2 धावा इथून पूर्ण होतील, टीमची टोटल 2 ने पुढे जाईल, धावा संख्या पोहोचली ती मात्र 17 या अंकावरती आणि विजयासाठी येणारे चेंडू आहेत ते 14, गरज आहे ती मात्र 53 या धावा संख्येची। आणि सर्वत्र मैदानाच्या चहू बाजूंनी तुम्ही पाहताय भारतीय जनता पार्टीचा गाजावाजा करणारे भारतीय जनता पार्टीचे ध्वज आणि भाजपा नमो चषकाची ही दैदिप्यमान स्पर्धा। चांगला चेंडू गणेश घारेचा, बेस्ट बॉलर या संघाचा, धनराज कांबेरेला बीट करत इथून मात्र डॉट बॉल फेकलाय। आता 13 बॉल आणि 53 धावसंख्येची गरज आहे ती या मॅच मध्ये। खतरनाक बॉलिंग स्पेल सध्या हाताळत असताना आपण पाहतो गणेश घारे, 13 बॉल 53 टू विन। रिव्हर्सचा प्रयत्न धनराज कांबेरेचा, षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट झालं आणि दोन्ही कर्णधार इथे आलेत। मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल की आपण टॉस बॉक्स कव्हर करावा, जिथे मात्र दोन्ही संघामध्ये आपण नाणेफेक करणार आहोत। मोहाचीवाडी वर्सेस जय कोलंबा माता शेळू या दोन संघाचे कर्णधार आले। सुरेश भाऊ की आपण साहेब आपल्या शुभाशय मानाचा हा टॉस आपल्या शुभाशय करावा। तर विनंती करतोय, हा चेंडू संपला, मॅच सोडी थांबवा, कॅमेरामॅन आपण कॅमेरा टर्न कंपर सोडी मॅच होल्ड करा। सुरेश भाऊ लाड यांच्या शुभाशय आपण आधी टॉस करतोय। मात्र जय कोळंबा माता अबीरशाह 11 शेळू टीमने कॅप्टन राजू आपला निर्णय या ठिकाणी घेतील। अण्णा आपलं देखील स्वागत आहे। आणि आता मी विनंती करेल
रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आदरणीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक 100% भाजपा पाथरा जिल्हा परिषद वार्ड आयोजित भाजपा कर्जत खालापूरचे कार्यसम्राट माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांचा सत्कार दिनेश माधव रसाल आणि काशीनाथ शेठ रसाल यांच्या शुभाशय करतो। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुरेश भाऊ यांच्यासाठी आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करत असताना पाथरा जिल्हा परिषद वार्ड भारतीय जनता पार्टी आयोजित आणि धोत्रे गावात भारतीय जनता पार्टी संपूर्ण क्रीडांगणावरती सर्व प्रेक्षकांसाठी जय श्रीराम 100% भाजपाचा नारा देत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा गाजावाजा आपण पाथरा जिल्हा परिषद वॉर्डामध्ये पाहतोय आणि अत्यंत मानाने सन्मानाने आपण सुरेश भाऊ लाड यांचा या ठिकाणी भव्य दिव्य असा सत्कार आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी वाढवण्याचं काम या पाथरा जिल्हा परिषद वार्ड मध्ये आपण पाहतोय आणि इथून मात्र मी खरंच आयोजकांच्या वतीने मी या ठिकाणी भाऊंचं मनापासून आभार व्यक्त करेल। जाऊया मॅच कडे जिथे आता मॅच बनतीये। 11 बॉल 53 फटका अमोल मोडकचा लॉंग ऑन मध्ये अर्शल आलाय बॉलच्या खाली पकडली कॅच विकेट इथून जाईल चिकू इलेव्हन वावलोलीची आणि त्यानंतर आपण ओसवाल साहेबांचा देखील सत्कार भाजपा सचिन ओसवाल साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय। दिनेशजी रसाल आणि काशीनाथ शेठ रसाल यांच्या शुभाशय ओसवाल साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत। जबरदस्त क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेला खरं तर आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांची उपस्थिती साहेब आले आणि वातावरण अगदी प्रसन्न होऊन गेलं आणि अगदी सर्व भारतीय जनता पार्टी धोत्रे आणि पाथरा जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने भाऊंचा सन्मान भाऊंचे मनापासून धन्यवाद। आणि आता चेंडू शिल्लक आहेत 10-53 धावांची गरज आहे आणि नवीन फलंदाज 9 चेंडू बाकी आहेत आणि 53 धावांची गरज आहे। प्रशांत या ठिकाणी बॅटिंग साठी उतरलाय 9 बॉल 53 आता सर्वच्या सर्व षटकार पाहिजेत। प्रशांतचा बॅक टू द बॉलर होता शरीराला स्पर्श झाला आता मात्र सामना इथून षटकारांचाच राहिलाय। हर्षल लोंगलेने या मॅच मध्ये भारी ओव्हर टाकली 8 धावांची ओव्हर टाकली अन्यथा पहिल्या ओव्हर मध्ये मागच्या मॅच मध्ये थोडा मार्क ठरला होता। सुरेश भाऊ लाड यांनी देखील कौतुक केलं हर्षलचा पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग केल्यानंतर भावेशच्या विरोधात प्रशांत इथून फटका खेळला भरपूर उंच आसमानी टोला आणि हर्षल चेंडूच्या खाली विकेट येईल प्रशांतची देखील। आता सामना थोडा दूर राहिलाय चिकू इलेव्हन वावलोली पासून कारण आता 53 धावा करायच्या येणाऱ्या 7 चेंडू मध्ये आणि गोलंदाजी करणाऱ्या भावेशने 5 चेंडू मध्ये एकही धाव दिलेली नाही म्हणजे भाजपा नमो चषकाची पहिली मेडन ओव्हर येण्याची चिन्ह निर्माण झाल्यात आणि ती पहिली मेडन ओव्हर भावेश इथे टाकणार का। 5 चेंडू मध्ये एकही धाव नाही 2 विकेट त्याने कमावल्यात। मागच्या सामन्याचा भावेश हा प्लेअर ऑफ मॅच होता आणि आता मेडन ओव्हर भाजपा नमो चषकाची भावेश इथून कंप्लीट करणार का आणि फलंदाजीसाठी उतरलाय तो कल्पेश। मेडन ओव्हर कडे वाटचाल आहे भावेश या गोलंदाजाची आणि फटका या ठिकाणी कल्पेशच्या बॅट मधून क्लिअर केला षटकार सुपर सिक्सर। आता 6 बॉल आणि कंपल्सरी 47 ची गरज आहे। तर मोहाची वाडी जय कोलंबा माता आविरशाह 11 शेलू या 2 संघामध्ये कॅप्टन राजू यांनी डिसिजन आपला सुपूर्द केलेला आहे आणि मोहाची वाडी संघ आणि आविरशाह 11 जय कोलंबा माता शेलू आपण या ठिकाणी आपल्या दोन्ही टीमला घेऊन स्टेजच्या दिशेने या कारण हा सामना आता 6 बॉल आणि 47 रन्सचा राहिलाय। तिथे 6 बॉल मध्ये 6 षटकार जरी आता आले तरी 11 धावांपासून दूर राहील तो मात्र चिकू इलेव्हन वावलोली। पण कर्णधार धनराज कांबेले खरं तर टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला चिकू इलेव्हन वावलोलीने। असं वाटलं की कदाचित बॅटिंग घ्यायला हवी होती का कारण पहिल्या मॅच मध्ये उमरोली संघाला 45 वरती संघर्ष करायला लावला होता
तो शिवशक्ती कडावणे, पण चिकू इलेव्हन वावलोलीने पुन्हा त्या तळपत्या बॅटला लगेच चांगली बॅटिंग करण्याची आणि तो मोमेंटम पकडला. तो श्रीपती बाबा मोमेंटम जर ब्रेक केला असता, फिल्डिंग दिली असती तर कदाचित बदल झाला असता. पण हरकत नाही, क्रिकेट आहे, निर्णय घ्यावे लागतात. निर्णय कधी कधी योग्य ठरतात, कधी कधी निर्णय फसतात देखील. आणि आता 6 बॉल कंपल्सरी गरज आहे, ती मात्र 47 या धावा संख्येत. अक्षय लोंगले आला. भाजपा नमो चषकाचा आजचा दिवस अंतिम दिवस आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आणि स्टार टेनिस वर्ल्ड या YouTube लाईव्ह या क्रीडा स्पर्धेचा आनंद तुम्ही घेता. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दिनेश माधव रसाळ साहेब या ठिकाणी मंचावरती आहेत. आणि पहिला चेंडू अक्षय लोंगलेचा पंचांकडून वाईट बॉलची घोषणा आणि या सिंगल रनने आता 6 बॉल मध्ये 46 ची जरूरत आहे. अक्षय लोंगले आता भरपूर धावा आहेत अक्षयकडे, त्यामुळे 6 बॉल वरती 6 षटकार जरी त्याने दिले तरी देखील संघाला विजय सुनिश्चित जवळपास केलेला आहे श्रीपती बाबा उमरोलीने. त्यामुळे आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. भरपूर धावा संख्येचा डोंगर होता, 70 धावांचं लक्ष होतं. 24 धावा झाल्या 3 ओव्हर मध्ये चिकू इलेव्हन वावलोलीच्या. धनराजसाठी चेंडू ऑन साइडला, खरं तर गिरकी होती धनराजची आणि फिरकी अक्षयची. आता 5 चेंडू 46. क्रिकेट मध्ये भरपूर गोष्टी असतात. कधी कधी समोरच्या टीमचा रिदम, समोरच्या टीमचा मोमेंटम आपल्याला ओळखावा लागतो आणि उमरोलीने तो मोमेंटम पकडला. ज्यावेळी कडाव संघाच्या विरोधात चांगली गेम फिनिश केली, लगेच बॅटिंग त्यांना मिळाली. धनराजसाठी आणखीन एक चांगला बॉल होता अक्षयचा. इथून आता फक्त एकतर डॉट बॉल किंवा धनराज षटकार खेचण्याचा प्रयत्न करेल. विपक्षी टीमने जेवढे ठोकलेत ना माझ्या ओव्हर मध्ये तेवढे तरी मी परत करेल. 2 षटकार ठोकले होते धनराजला, आता ते 2 षटकार तो व्याजासहित परत करतोय का? 4 बॉल त्याच्याकडे, 2 ठोकले तर 2-2 4 तो ठोकू शकतो. गोलंदाज तयार. क्लीन बोल्ट दांडीगुल कॅप्टन धनराज कांबेरे इथून आउट. आता 3 बॉल शिल्लक, 46 ची गरज आहे आणि इथे जिंकणार तर क्वालिफाय मॅच मध्ये एंट्री होणार बाबा उमरोली या संघाची, कारण विजय आता फिक्स आहे. 3 बॉल 46 इम्पॉसिबल रणसंख्या आहे. आणि आता नयन चाललाय आणि त्यानंतर पहिल्या राऊंडचा तिसरा सामना कर्जत तालुक्यातील आणखीन 2 टॉप संघ मोहाचीवाडी आणि त्याचबरोबर जय कोलंबा माता आविरशा 11 शेलू आणि त्यानंतर वाकस 11 वाकस आणि जय भैरवनाथ वरई असा पहिल्या राऊंडचा चौथा सामना होईल. भाजपा नमो चषकाचा हा दिमागदार सोहळा, 4 दिवसाचा क्रिकेटचा महारण संग्राम आणि 100% भाजपाचा नारा देत पात्र जिल्हा परिषद वॉर्ड भाजपा पार्टी आयोजित धोत्रे गावाची भाजपा पार्टी आयोजित आणि युवा मोर्चा रायगड जिल्हा भाजपाचे चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेबांच्या वतीने आयोजित ही क्रीडा स्पर्धा. पहिलाच बॉल नयनच्या बॅट मधून गेल्या मैदानावरती वैयक्तिक सिंगल रन आली आणि आता फक्त औपचारिकता आहे. या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय अंबो वारा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरती. साहेब आपलं भाजपा नमो चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अक्षयचा चेंडू, आता अवघा 1 चेंडू शिल्लक असेल. 70चा टार्गेट घेऊन उतरलेला वावली संघ 25 धावांवरती सध्या आणि 1 शेवटचा बॉल आता टाकला जाईल. गोलंदाज अक्षय. मॅच इथून आता फिनिश होईल आणि जिंकलाय तो मात्र श्रीपती बाबा उमरोली. आजच्या दिवसाचा क्वालिफाय मॅच मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय SBCC उमरोली आणि हार्ड लक करते चिकू इलेव्हन वावलोली की आपल्याला 70 धावांचं टार्गेट आलं. बॉलिंग भारी झाली उमरोलीची आणि त्या धावा संख्येपर्यंत आपल्याला पोहोचता आले नाही. पण प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याच्या बॅट षटकार हॅट्रिक त्याचबरोबर चौकार हॅट्रिक, एकाच मॅच मध्ये षटकार